नमस्कार, मी सुनीता. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना शुभ सकाळ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये मंगल कलशाची स्थापना बघणार आहोत. आपल्या देवघरामध्ये मंगल कलश हा असायलाच हवा. मंगल कलशाची स्थापना मंगळवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी पण आपण करू शकतो. तर आणि पाणी आपल्याला बदलवायचं राहिलं कलशामधलं तर मंगळवारी, गुरुवारी असं आपण आठवड्यातून 2दा किंवा रोज जरी कलशातलं पाणी बदलवून घेतलं ना तरी पण चालतं. तर इथे आपण आता हा जो कलश आहे ना, मंगल कलश असतो हा, तर आपल्या कुलदेवीचा मंगल कलश असतो आणि तो आपण नेहमीसाठी म्हणजेच अखंड वास्तव्य आपल्या कुलदेवतेचं आपल्या घरामध्ये असलं पाहिजे म्हणून हा मंगल कलशाची स्थापना केली जाते. तर अखंड म्हणजे सदैव आपल्या घरामध्ये देवीचं स्थान म्हणून आपण याची स्थापना केलेली असते. तर मी अगोदर स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. स्वस्तिक काढताना कसं काढायचं, तर स्वस्तिकाला खंड करायचं नाही आहे, मधून अखंड स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकाच्या मध्ये जे 4 टिंब आहेत ते द्यायचेच, तेव्हाच आपलं स्वस्तिक इथे पूर्ण होतं. त्यानंतर कलशाच्या 5ही बाजूंना छान हळदी कुंकूची बोटं लावून घ्यायची व कलशामध्ये पण आपण हळद, कुंकू, अक्षदा, 1 सुपारी, 1 रुपया व फूल टाकून द्यायचं. त्यानंतर मग तुम्हाला जर याच्यात आंब्याची पानं तुम्ही घालू शकतात किंवा नागवेलीची पानं पण तुम्ही घालू शकतात. मी इथे आंब्याचीच पानं घालते आधीपासूनच. तर माझ्या देवघरात आहे ना, खरं तर एवढी जागा नाही आहे, देवघर थोडं छोटं आहे, म्हणून मग मी जे नारळ ठेवते ना त्याच्यावर मुखवटा वगैरे काही लावत नाही, नुसतं नारळच मंगल कलशावर ठेवते. तर आपल्याला आहे ना, नारळ ठेवायच्या अगोदर आहे ना कलशावरती त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पाण्यामध्ये अर्धा तास ठेवून द्यायचं. कारण कधी कधी ना नारळाला तडा पण जातो, तर मग आपण उगाच मनामध्ये शंका धरतो. तर मग पाण्यामध्ये जर आपण नारळ टाकून ठेवला ना तर मग नारळाला तडा पण आपला जात नाही. म्हणून आता इथे कलशावर नारळ ठेवून त्याला हळदी कुंकू वगैरे करून घेतले. मस्त एखादं फूल आपण नारळावरती ठेवून किंवा गजरा ठेवून कुलदेवतेचं अशा प्रकारे कलशाची स्थापना आपल्याला आपल्या देवघरामध्ये करून घ्यायची असते. आता कलश आपल्या जागेवरती ठेवूया. तर आपल्याला आपल्या देवघरामध्ये देवांचा उजव्या बाजूला आपल्या कुलदेवतेचा कलश आपण मांडायचा असतो. तर इथे अशा प्रकारे आपण हा कुलदेवतेचा कलश आपल्या देवघरामध्ये मांडायलाच पाहिजे. आणि या कलशाखालचे जे तांदूळ आहेत ना ते पौर्णिमेच्या दिवशी बदलवून घ्यायचे, ज्यावेळेस आपण नवीन कळस मांडतो तेव्हा. आणि आठवड्यातून 2दा तरी किंवा रोज जरी कलशातलं पाणी बदलवून घेतलं तर खूप छान. पण नाहीच जमत असलं तरी मंगळवारी आणि गुरुवारी आपण ह्या कलशामध्ये नवीन पाणी भरून पूजा करून कलशाची स्थापना आपण करायला पाहिजे. तर अशा प्रकारे माझी आजची देवपूजा इथे झालेली होती. त्यानंतर मग मला आज इथे चवळीच्या शेंगा आणलेल्या होत्या, त्याचे दाणे सोलून घेतलेली होती, त्याची भाजी आज बनवायची होती. तरी ते दाणे धुवून घेतले अगोदर व्यवस्थित निवडून. आणि कांदा इथे याच्याने मी बारीक करून घेणार आहे. याच्याने ना कांदा खूप छान बारीक होतो. याच्याने जर कांदा बारीक करून आपण भाजीमध्ये टाकला ना तर मग भाजी छान घट्ट होते, पातळ होत नाही. तर मग मी याच्याने कांदा आणि टोमॅटो दोघं पण याच्याने बारीक कट करून घेतले होते. किती छान मस्त कट झाला होता बारीक. आता
चवळीचे दाणे आहेत ना, त्यांना अगोदर थोडेसे तेलामध्ये असे जर आपण परतवून घेतले ना, तर मग भाजीची चव आहे ना अशी छान होते. मग थोडंसं तेल टाकून 1 मिनटं 2 मिनटं असं परतवून घेतलं ना, तर छान टेस्ट येते भाजीला. आता तेलामध्ये अगोदर धना पावडर घातलेला आहे मी, आणि 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहे. गॅस बंद केलेला होता मी तेल तापल्यानंतर. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि याच्यामध्ये अद्रक लसूण बारीक कुटून घेतलेलं होतं ते घातलं. आता गॅस चालू केला आणि आता बारीक करून घेतलेला कांदा छान याच्यात परतवून घेऊ आणि मग टोमॅटो घातला. हे पण छान व्यवस्थित परतवून घ्यायचं, म्हणजे टोमॅटो छान शिजला जातो. थोडंसं पाणी घालून आहे ना, जर आपण भाजीला झाकण ठेवून मंद गॅसवर जर आपण 2 मिनटं हा मसाला ठेवला ना गॅसवर, तर छान तरी येते मसाल्याला, मस्त तेल सुटतं बघा. आता याच्यामध्ये किचन किंग मसाला घालते. थोडीशी हळद घातली आणि मग आपण परतवून घेतले होते चवळीचे दाणे ते घातले याच्यात. जास्त करून आम्ही चवळीच्या दाण्यांची भाजी शेंगदाण्याचं कूट घालूनच माझ्या भाज्या असतात, पण सकाळी टिफिनला वगैरे जर द्यायचं असलं तर अशी भाजी छान होते, म्हणून मग मी ह्या पद्धतीने कधी कधी करते. आमच्या इकडे जास्त करून शेंगदाण्याचं कूटच घालतात भाज्यांमध्ये. तर चवीनुसार मीठ घातलं आणि आता अर्धवट झाकण ठेवून 10 मिनटं ही भाजी शिजवून घेतली. मस्त आपली भाजी तयार झालेली आहे. वरून हिरवीगार मस्त कोथिंबीर बारीक चिरलेली घालायची. आपली भाजी इथे तयार आहे. तर आता फेब्रुवारी महिना पण संपत आलेला आहे आणि खूप ऊन पडायला लागलेलं आहे. तर उन्हाळ्यामध्ये आपण अशा प्रकारे ताक वगैरेचं सेवन किंवा दही, निंबू पाणी वगैरे असं घेतलं ना तर चांगलं असतं. इथे मी ताक घेतलेलं आहे बाउलमध्ये आणि अद्रक किसून त्याचा रस काढून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये अद्रकचा रस टाकलेला आहे आणि काळं मीठ घातलेलं आहे. सोबतच 1च हिरवी मिरची एकदम बारीक कट करून घेतलेली होती ती घातलेली आहे. चवीनुसार थोडंसं मीठ पण घालू शकतात आणि साखर घालते. आता इथे आपण मठ्ठा बनवणार आहोत ताकापासून. थोडासा चाट मसाला घातलेला आहे आणि एकदम बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपल्याला याच्यावर घालायची आहे. आता छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं साखर विरघळेपर्यंत. आणि जर पिठी साखर घातली तर मग खूपच छान, म्हणजे विरघळायला त्याला टाईम लागत नाही. पण मी साधीच घातली होती आपली, तर साखर विरघळलेली होती. आता याच्यामध्ये आपण बर्फाचे तुकडे घालून घेऊ, म्हणजे छान थंड लागेल. उन्हाळ्यामध्ये आपण आपल्या आहारामध्ये अशा प्रकारे ताकापासून मठ्ठा किंवा दही, निंबू पाणी असं आपण घ्यायला पाहिजे. तर इथे मठ्ठा आपला तयार झालेला होता. खूप छान लागतो. उन्हाळ्यामध्ये आपण लग्न समारंभामध्ये जातो तर अशा प्रकारे मठ्ठा आपल्याला तिथे भेटतोच. तर नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.